सगळ्यात पहिले भेटूया आदित्य मखदूमला. खूप हसी मजाक कॉमेडी केली. ही माऊ राजपुरे माझी बेस्टी आहे. आणि आता बापरे, हे तर माऊ तर माझी खूप बेस्टी आहे. माऊ मला खूप दिवसानंतर भेटली. आणि नंतर मला दिसले महाराष्ट्रातले रील स्टार आपले प्रकाश दादा गोरे. हे खूप मोठे भगवतीचे उपासक आहेत. छान देवीची उपासना करतात आणि छान समाज प्रबोधन पण करतात. बघूया पुढे कोण भेटतंय. माझा बेस्टी काळेश्वरी आर्ट्सचा मेंबर आहे. हा पण मेंबर आहे. आमच्या ब्लॉगला सगळ्यांनी लाईक शेअर करा. हे काळेश्वरी हाय गाईज. आणि बघू शकता तुम्ही काळेश्वरी आर्टचे साक्षात महाकाली. आणि जी स्क्रिप्ट दिली ते बोलायचं बरं का, बाकी एक सगळं बोलू नको. नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल, जय शिव मालदार सर्वांना. आम्ही सर्वजण आज जमलो आहोत कडेपठारला गणपूजेसाठी. तर अहो मार खायला आले तिथं तुम्ही खाला तसा. बोल ना पटकन. काय नाही, तू एक मल्हार भक्ती मल्हार भक्तांची मल्हार भक्ती बघण्यासाठी. यांनी तर लय भारी खाल्लेत आता. आणि अखंड भारतात फेमस अशा आमच्या सत्यभामा आई मानाच्या मुरळी आहेत. आणि असं म्हटलं गेले की यांचा आवाज ऐकल्याशिवाय मार्तंड भैरव सुद्धा दरवाजा उघडत नाही. मला आत्ताच माहिती पडलं की आई माझे सर्व व्हिडिओ बघतात आणि लाईक पण करतात. वर्षांनी एकदा कडेपठारला भेटतो आणि या ठिकाणी सर्व मराठी भक्तांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. ख्यातनाम गायक आमचे लाडके रंजितदादा खंडागळे. तुम्हाला तर चांगला माहिती रंजिता खंडागळे माझे किती क्लोज आहेत किती नाही ते. आता आखाड पाणी आहे श्राव पाणी तुम्हाला दिसतं ते आपल्या नाशिकमध्ये पण. आणि हे छगनदादा चौगुले यांचे नातू आहेत. जेसी महाकाल कशा सगळे बरे आहेत. बघू शकता आज कडेपठारावरती गणपूजेनिमित्त किती सारे वाघे मंडळी सगळे आलेले आहेत.
कडेपठारासारखं सुख आणि स्वर्ग तुम्ही पुढंच नाही बघू शकत. जे मल्हार देवी महाकाल